सध्या मी तमानी घाटाच्या त्याच परिसरामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या थार गाडीमध्ये एकंदरीत 6 प्रवासी होते आणि त्याच्यामध्ये 4 जणांचा मृतदेह जो आहे तो सापडलेला आहे। अधिक माहिती रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दैफळे यांच्याकडून आपण घेऊया। एकंदरीत काय सांगाल सर? कालच्या सुमारास आपण संध्याकाळी 5:30च्या सुमारास शोध घेतला ड्रोनच्या माध्यमातून। परवाच्या दिवसाची मिसिंग कंप्लेंट आहे। त्या अनुषंगाने आपण ज्या एरियामध्ये गाडीचा लास्ट लोकेशन आलता, त्यांच्या मोबाईलचा लास्ट लोकेशन आलता, त्या एरियापासून आपण सर्च सुरू केलं आणि सायंकाळी 5:30च्या सुमारास गाडीचा रूफ म्हणजे थार गाडीचा जो वरचा पार्ट असतो तो आपल्याला घाटाच्या तीव्र वळणाच्या भागामध्ये आपल्याला आढळून आला। अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं। आज सकाळी 7च्या सुमारास शोधकार्य पुन्हा सुरुवात केली। साधारण अर्ध्या तासामध्ये बॉडी आपल्याला दिसून आल्या। अशा 4 एकूण मृतदेह आपल्याला आढळून आलेले आहेत। आता त्यांना पॅकिंग करून वरती आणायचं काम चालू आहे। त्यासोबतच 2 युवकांचा अद्याप शोध लागलेला नाही। त्याकरिता देखील आपली एक टीम ग्राउंड लेवलवरती जाऊन शोधकार्य घेत आहे। साधारण 500 ते 600 फूट खोल दरी आहे। कशा पद्धतीमध्ये शोधकार्य झालं, काय अडथळे आले? आता पाहायला गेलं तर बरेचसे असे वेगवेगळे पॅचेस त्या ठिकाणी आहेत आणि गाडी ही सर्वात अखेरच्या टप्प्यामध्ये गाडी आहे। तर गाडीजवळ आपण शोध जे 2 मिसिंग युवक आहेत त्यांचा शोध गाडीच्या आसपास घेतला जातोय आणि वरचा जो तीव्र जो फॉल आहे त्या ठिकाणी 4 मृतदेह आहेत आणि त्यातून आपल्याला वरती आणण्यासाठी बरीचशी अडचण निर्माण होते। बऱ्याच ठिकाणी झाडी झुडपं आहेत, त्यासोबतच काही ठिकाणी कातळ हा अगदी धार असल्यासारखा आहे आणि त्यामुळे रोप सुद्धा कट होऊ शकतात। ही सुद्धा रिक्स आहे। तर ह्या सर्व गोष्टी आपण एकत्रितपणे बघून सर्व ऑपरेशन राबवत आहोत। धन्यवाद। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 600 ते 500 फूट खोल दरीमध्ये ही जी गाडी आहे ती गेली होती आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते आणि आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह जे आहेत ते सापडलेले आहेत आणि 2 जणांचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। राज वैश्य, टीव्ही मराठी, मानगाव, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।